पाणी टंचाई आता रुग्णांच्या जीवावरही उठली। बीडमधल्या अंबेजोगाईच्या ग्रामीण रुग्णालयात पाण्याअभावी शस्त्रक्रिया रखडल्या। उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच राज्यावर पाणी टंचाईचं भीषण संकट। धरणांमध्ये फक्त 33% पाणी साठा शिल्लक। जिल्हा परिषदेच्या शाळेतले विद्यार्थी बोलतायत फाडफाड इंग्रजी। शिक्षकांच्या प्रयत्नांनी लातूरच्या शाळेतले विद्यार्थीही शिकले साहेबांची भाषा। मेळघाटातला हरिसाल गाव होणार डिजिटल। मेळघाटातली 56 गावं डिजिटल यंत्रणाद्वारे जोडली जाणार। हरिसाल ठरणार भारतातलं पहिलं डिजिटल विलेज। वसतिगृहातल्या दुरवस्थेविरोधात नांदेडमध्ये 13 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू। दखल न घेतल्यानं विद्यार्थ्यांनी घातलं सरकारचं तेरावं। कुप्रथा मोडून डोंबारी समाजातल्या महिला करतायत नवीन सुरुवात। IBN लोकमतचा विशेष रिपोर्ट। आणि संत निवृत्ती महाराजांच्या यात्रेला नाशिकमध्ये सुरुवात। टाळ मृदुंगांच्या गजरात दुमदुमली त्र्यंबकनगरी। नमस्कार, मी केतकी जोशी। गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण ग्रामीण भागातले शिक्षण आणि ते सुद्धा जिल्हा परिषदेतले शिक्षण हे जेव्हा ऐकतो तेव्हा अनेकांची नाकं मुरडल्याशिवाय राहत नाहीत। पण अशा शाळांमध्ये शिक्षक आणि प्रशासनानं जर ठरवलं तर काय चमत्कार होऊ शकतो याचं उदाहरण म्हणजे लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातल्या सांगवी जिल्ह्यातली जिल्हा परिषद शाळा। कोणाला विश्वासच बसणार नाही की अशा शाळांमधली मुलं इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांपेक्षा सुद्धा सरस इंग्रजी बोलतायत। पहा IBN लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट। ही फाडफाड इंग्रजी बोलणारी मुलं आहेत लातूरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतली। खरंच आहे, ही मुलं कोणत्याही खासगी इंग्रजी शाळेची किंवा बड्या संस्थेच्या शाळेची नाहीत। हे विद्यार्थी आहेत लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातल्या सांगवी गावातील जिल्हा परिषद शाळेचे। हे विद्यार्थी आज इंग्रजी फेस्टिवल साजरा करतात। My feelings about save daughter, educate daughter. Our daughter is one of the most beautiful gift. But nowadays people in our society. अगदी सहजपणे इंग्रजीत भाषणं आणि कविता म्हणणाऱ्या मुलांच्या घरी फारसं कोणाला इंग्रजी बोलताही येत नसेल। पण या शाळेतल्या शिक्षकांनी निर्धार केला आपल्या मुलांना फाडफाड इंग्रजी बोलायला शिकवायचंच। पण इंग्रजीची भीती घालवण्यासाठी त्यांच्या शिक्षकांना खूप प्रयत्न करावे लागले असं त्यांचे इंग्रजीचे शिक्षक सांगतात। एक क्लासरूम कॉन्ट्रॅक्ट केला की आम्ही एक नियम केला आणि त्यांच्या सह्या घेतल्या विद्यार्थ्यांच्या की ओनली इंग्लिशच बोला, चुकली तरी चालेल, कोणी तुम्हाला हसणार नाही, रागवणार नाही। त्यामुळे ती मुलं बोलकी झाली। पाठांतर करणे किंवा ग्रामर शिकवणे हे नाही तर कंटिन्यू इंग्लिशमध्ये बोलत राहिलो। एकही शब्द मराठी वर्गात अध्ययन करताना बोलत नाही। हा इंग्लिश ह्या मुलांना खेळता बोलता यायला लागलेली आहे आणि याच्यानंतर पालकांमध्ये सुद्धा एक आज कॉन्फिडन्स आलेला आहे की माध्यमिक किंवा बाकीच्या खाजगी शाळेकडे न जाता सध्या आमच्या जिल्हा परिषद शाळेकडे हा मुलांचा ओढ आहे। आधी इंग्रजीची भीती वाटायची, पण आता मात्र इंग्लिश अगदी सोपं वाटतंय असं ही मुलं म्हणतात। तर आपली मुलं फाडफाड इंग्रजी बोलतायत हे पाहून पालकांना देखील कौतुक वाटतंय। मला पहिले इंग्रजीची खूप भीती वाटायची, पण आता माने सरांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे इंग्लिश शिकवल्यामुळे मला म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना आता इथे इंग्लिशची भीती वाटत नाही। सांगवी सोडून इतर जिल्ह्यामध्ये किंवा समजा सेमी इंग्लिश अशा शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना ठेवून तिथं लाखो रुपयांचा चुराडा करण्यापेक्षा आज या ग्रामीण भागामध्ये एक चांगल्या पद्धतीचे दर्जेदार शिक्षण मिळतंय। ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी सरकार प्रयत्न करत आहे। अनेक योजनाही राबवल्या जातात। त्याला जर शिक्षकांच्या प्रयत्नांची जोड मिळाली तर अशा गोष्टी सहज साध्य होतील। लातूरहून नितीन बनसोडेसह ब्युरो रिपोर्ट IBN लोकमत। आणि अशीच एक क्रांती घडणारे अमरावतीमध्ये एरवी कुपोषणानं प्रसिद्ध असणाऱ्या मेळघाटातलं हरिसाल हे गाव
भारतातलं पहिलं डिजिटल गाव म्हणून ओळखलं जाईल. कारण डिजिटल गाव तयार करण्यासाठी, डिजिटल विलेज तयार करण्यासाठी इथे युद्ध पातळीवर आता काम सुरू झालेलं आहे. 14 लोकांची एक समिती नेमण्यात आली आहे. गावातल्या तरुणांना त्यांच्या इच्छेप्रमाणे कौशल्य विकासाचं प्रशिक्षण सुद्धा दिलं जाणार आहे मायक्रोसॉफ्ट मार्फत. सध्या तरी डिजिटल गाव साकारण्यासाठी कसं काम सुरू आहे ते आपण जाणून घेऊयात आणि काय तिथल्या लोकांना वाटतंय ते जाणून घेतलंय संजय शेंडे यांनी. कुपोषणासाठी कुप्रसिद्ध असलेल्या मेळघाटातील हरिसाल हे गाव आता डिजिटल व्हिलेज होणार आहे. भारतातलं हे पहिलं शहर आहे. मी सध्या मेळघाटातील या हरिसाल गावात आहो. आपण पाहू शकतो की या ठिकाणी आता मोठ्या युद्धस्तरावर डिजिटल व्हिलेजचं काम सुरू झालेलं आहे. या ठिकाणी 4G 3G टॉवर येऊन पडलेला आहे. टॉवरसाठी बेसमेंटचं सुद्धा काम झालेलं आहे. जनरेटर येऊन पडलेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डिजिटल व्हिलेज बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मायक्रोसॉफ्ट कंपनीने ही जबाबदारी घेतलेली आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे अधिकारी असतील ते या ठिकाणी येऊन गेले, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी असतील ते या ठिकाणी येऊन गेले आणि मोठ्या प्रमाणात डिजिटल व्हिलेजचं काम सुरू झालेलं आहे. माझ्यासोबत या गावातील काही नागरिक आहे. आपण नागरिकांना विचारूया नेमकं डिजिटल व्हिलेज झाल्यानंतर नेमकं यांना काय फायदा होईल आणि यांच्या नेमकं डिजिटल व्हिलेज झाल्यानंतर काय अपेक्षा आहेत. डिजिटल व्हिलेज झाल्यानंतर आम्हाला इतक्या सुविधा होणार आहे की आमच्या गावात शाळा दवाखाना हे सगळं आमचं व्यवस्थित राहील. कोणी आजारी पाजारी असला तर त्यांनासुद्धा आम्ही वेळेवर उपचार करू सकते. डिजिटल की वजह से सर हमारे को कंपनी वगैरह यहाँ होना, काम धंधा, यहाँ के मजदूर बाहर गाँव में जाता, इसलिए हमारे को यहाँ पे रोजगार के बहुत से सेवक होना चाहिए यहाँ पे. इसीलिए हमारा ये गाँव में थोड़ा सा बहुत तकलीफ है. और डिजिटल से हमारे वही फायदा होने वाला है. डिजिटल व्हिलेज झाल्यानंतर काय होईल फायदा तुम्हाला. डिजिटल विलेज झाल्यानंतर रेंज अगर आली तर आपल्याला जसा धान्य गिन्याचे भाव टाव दुरून इंटरनेटचे पासून सगळं काही आपल्याला सुविधा होईल. न वरतून रोजीरोटी भेटन. इकडून आपल्या कास्तकाराला जसा धान्य गिन्ने झाला समजून घ्या तर पडताळ्यात आपल्याला भाव पता येऊन जाते. मोठ्या मोठ्या शहरात आपल्याला पता चालते की बा ह्या धान्य एवढ्या पैशाचे आहे, त्या धान्यात एवढ्या पैशाचे आहे. हरिसालच नव्हे तर हरिसालच्या आसपासच्या 53 गावांना निश्चितच फायदा होईल अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे. आता गरज आहे ती या डिजिटल व्हिलेजच्या कामाला गती देण्याची आणि तातडीने डिजिटल व्हिलेज सुरू करण्याची. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरसह संजय शेंडे, IBN लोकमत, हरिसाल, मेळघाट, अमरावती. यानंतर आपण पाहणार आहोत एक यशोगाथा. अनंत अमुची ध्येयासक्ती याचा प्रत्यय देणारं यश मिळवलंय बारामतीच्या शेखर नामदास या तरुणानं. बँडमध्ये ताशा वाजवणाऱ्या शेखरनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात पहिला क्रमांक पटकावलाय. मंत्रालय सहाय्यक वर्ग 2 या पदावर आता त्याची नेमणूक होणार आहे. पाहुयात शेखरचीच ही यशोगाथा. बारामती तालुक्यातल्या वाणेवाडी लक्ष्मीनगर या छोट्या वस्तीत राहणारा शेखर नामदास तिथल्याच एका बँड पथकात ताशा वाजवण्याचं काम करायचा. बँडमध्ये काम करत असतानाच त्याने एका मोठ्या यशाला गवसणी घातली आहे. भल्या भल्यांची भंबेरी उडवणाऱ्या MPSC परीक्षेत शेखरनं बाजी मारली आहे. इतकंच नाही तर अनुसूचित जाती प्रवर्गातून तो राज्यात पहिला आलाय. दहावीनंतर शिक्षणाचा खर्च जरा थोडासा पेलवणाचा होतो म्हणून मी पार्ट टाइम जॉब म्हणून बँड पथकात वाजवायला जायचो आणि त्याच्याच जोरावर मी क्लासेसची फी असेल, पुस्तकांची पैसे असतील हे भागवायचो. MPSCचा अभ्यास करणं म्हणसाल तर त्या काळी नांगरे पाटील असतील किंवा भरत आंधळे सर असतील यांच्या भाषणातून प्रेरणा घेऊन मी अभ्यासाला सुरुवात केली. शेखरची आई मजुरी करते तर वडील ट्रॅक्टर चालवतायत. शेखरच्या शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट उपसणाऱ्या माऊलीला मुलाचं यश पाहून आकाश ठेंगणं झालंय. भरपूर कष्ट करून मग पोरांची इच्छा होती आम्हाला शिकायचं. मग आम्हाला असं वाटायचं आपण दोघं अडाणी आहे, मग आपल्या पोरांनी शिकलं पाहिजे, नाव लौकिक केलं पाहिजे. मला साधी सहिष्णुता करता येत नाही. ज्या बँडमध्ये शेखर काम करत होता तिथंही त्याची वेगळी छाप होती. सुरुवातीला हातात काठी न धरता येणारा शेखर नंतर मात्र पट्टीचा ताशावादक झाला. त्याच्या या यशानं बँडमधले त्याचे सहकारीही भारावून गेलेत. जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर गरिबीशीही संघर्ष करता येतो आणि यशाची उत्तुंग भरारी घेता येते हेच शेखरनं दाखवून दिलंय. जितेंद्र जाधव, IBN लोकमत, बारामती.
एकीकडे खरं तर अशा यशोगाथा रचल्या जात आहेत, पण दुसरीकडे मात्र अगदी मूलभूत सुविधांसाठी सुद्धा विद्यार्थ्यांना झगडावं लागतंय. नांदेडमध्ये वसतिगृहात सुविधा पुरवण्याच्या मागणीसाठी गेल्या 13 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं धरणं आंदोलन सुरू आहे. पण अजूनही प्रशासनानं दखलच घेतली नाहीये. त्यामुळे या आदिवासी विद्यार्थ्यांनी आज शासनाचा 13वा घातलाय. नांदेडमध्ये आदिवासी मुलांची 2 आणि मुलींचं 1 वसतिगृह आहे. ही वसतिगृह अक्षरशः कोंडवाडे झाली आहेत. इतकंच नाही तर या मुलांना अजूनही साहित्य तसंच जे शैक्षणिक साहित्य आहे ते पुरवण्यात आलेलं नाहीये. जेवणही अत्यंत निकृष्ट दर्जाचं इथे मिळतं. या सगळ्याच्या विरोधात हे विद्यार्थी गेल्या 13 दिवसांपासून नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनासाठी बसलेत, पण त्याची दखलच घेतली जात नाहीये. 13 दिवस झाले तरी प्रशासनानं किंवा शासनानं कोणत्याही प्रकारची आमची दखल घेतली नाही. त्यामुळे आज आम्ही 13व्या दिवसानिमित्त प्रशासनाची व शासनाची 13वी साजरी केली आहे. आम्हाला कोणीही वायलदार नाही. त्यामुळे प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो आणि यानंतर जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पूर्ण नांदेडभर आणि महाराष्ट्रभर हे आंदोलन पेटवण्याची आमची तयारी आहे. आमचं कोणीतरी मेल्यासारखं वाटते, त्याच्यामुळे आम्ही आज हे 13वीचा समारंभ केलेला आहे. आपण बघतोय की आंदोलनाची दखलच घेतली जात नाही. यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये एक ब्रेक घेतोय आणि ब्रेक नंतर पाहणार आहोत. पाणी टंचाई आता रुग्णांच्या जीवावरही उठली. बीडमधल्या आंबेजोगाईच्या ग्रामीण रुग्णालयात पाण्याअभावी शस्त्रक्रिया रखडल्या. बीड जिल्ह्यात पाणी टंचाईचा फटका शेतकऱ्यांना तर बसतो आहेच, पण त्याही पेक्षा भीषण परिस्थिती आता निर्माण झाली आहे. कारण या पाणी टंचाईचा फटका आता ग्रामीण रुग्णालयालाही बसतोय. बीडमधल्या आंबेजोगाई इथल्या ग्रामीण रुग्णालयात अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या जात आहेत, कारण पाणी टंचाई. आणि इतकंच नाही तर या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आता औषधासोबत पाण्यासाठी सुद्धा वेगळं बजेट ठेवावं लागतंय. पाहूयात एक रिपोर्ट. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 3 वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई तर आहेच, शेतीसाठी सुद्धा पाणी मिळत नाहीये. आणि आता या पाणी टंचाईचा फटका बसलाय तो आरोग्य व्यवस्थेला. पाणी नसल्यामुळे अंबेजोगाईच्या ग्रामीण रुग्णालयात विविध आजारांवरच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात येत आहेत. दवाखान्यासाठी दररोज 80,000 ते 1 लाख लिटर पाणी लागतं. याची सोय करता करताच रुग्णालय व्यवस्थापनाच्या नाकी नऊ येत आहेत. संपूर्ण मराठवाड्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे सध्या थोडा अतिशय कमी प्रमाणामध्ये पाण्याची टंचाई जाणवत आहे. पण तरी सुद्धा ज्या रुटीन सर्जरी आहेत त्यामुळे करतोच आहोत. इथल्या वॉर्डमध्ये सुद्धा पाण्याची सोय होत नाहीये. त्यामुळे बाथरूम, शौचालय आणि बऱ्याचदा पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळत नाही अशी रुग्णांची तक्रार आहे. अनेकदा औषधांसोबत घ्यायचं पिण्याचं पाणी सुद्धा त्यांना विकत घ्यावं लागतंय. कॅन्टीन मध्ये मग बाकीची इथं पाण्याची कशी परिस्थिती? इथं नाही, 5 दिवस झालं कसलंच पाणी नाही. बाथरूमला सुद्धा पाणी नाही. घाण झाले, वास आहे. हात धुवायला सुद्धा पाणी नाही. हात धुतल्याशिवाय तर जेवण कसं करायचं? तिकडे बाथरूम तर इतकी घाण झाली, तेव्हा असं आज मला जास्त पाहिजे. लई घाण झाली तिकडे. बरं कुठं जायचं? लगेला कुठं जायचं? काय करायचं? आम्ही काही सुद्धा नाही ना आज तर. सध्या गावामध्येच 21 दिवसांनी पाणी पुरवठा होतोय. मग दवाखान्याला नगर परिषद कुठून पाणी पुरवणार हाही प्रश्नच आहे. पाणी टंचाईमुळे या रुग्णालयात रोजच्या ज्या होणाऱ्या 30 ते 40 शस्त्रक्रिया ह्या आता 10 ते 20 वर आलेल्या आहेत. हॉस्पिटल प्रशासन जरी म्हणत असले या पाणी टंचाईचा फटका बसला नसला तरी वस्तुस्थिती मात्र इथल्या रोजच्या होणारे जे ऑपरेशन्स आहेत ते कमी होत चाललेले आहेत. एवढंच नाही तर जे पेशंट्स आहेत त्या पेशंटला लागणारं पाणी हे आता औषधाच्या खर्चाबरोबर या पाण्याचा खर्च देखील त्यांना द्यावा लागतोय. 20 ते 30 रुपयाला पाण्याची एक बाटली, अशी दिवसात 4 ते 5 पाण्याच्या बाटल्या आता या पेशंटला आणाव्या लागतात. मराठवाड्यातला भीषण दुष्काळ इतके दिवस अंगावर तर येत होताच, पण आता रुग्णांच्या जीवावर सुद्धा बेतायला लागलाय. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात परिस्थिती किती भीषण होईल याचा विचार आत्तापासूनच व्हायला हवा. शशी केवडकर, IBN लोकमत, बीड.
आणि यानंतर आपण काही महत्त्वाच्या घडामोडी बघणार आहोत, पण थोडक्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना येणाऱ्या धमक्यांच्या निषेधार्थ आज नगरमधल्या पारनेर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अण्णांना वारंवार धमक्या येत आहेत, पण अजूनही ह्या धमक्या कोण देत आहेत त्याचा तपास लागत नाहीये. त्यांच्या सुरक्षेत अनेक त्रुटी आहेत आणि पोलीसही तपासाबाबत गंभीर नसल्याचा आरोप या नागरिकांनी केला. धमक्यांचा तपास लागला नाही तर येत्या काळात अजून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलेला आहे. अण्णांना त्वरित झेड+ सुरक्षा देण्याची मागणीही त्यांनी केली. कापूस उत्पादकांना मदत मिळावी यासाठी धुळे जिल्हा शिवसेनेनं जिल्ह्यात 7 ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं. धुळे मुंबई आग्रा महामार्गासह नागपूर सुरत महामार्गावर शिवसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन करत कृषी मंत्री एकनाथ खडसे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळेला मुंबई आग्रा महामार्गावरची वाहतूक बराच वेळ काल विस्कळीत झाली होती. महामार्गाच्या दोन्ही बाजूला काही किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यानंतर एक ब्रेक घेतोय आणि ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत कुप्रथा मोडून डोंबारी समाजातल्या महिला करतायत नवीन सुरुवात. IBN लोकमतचा विशेष रिपोर्ट. आपल्या राज्यात आजही अशा काही जमाती आहेत ज्यांची ओळख आपल्याला नाही की सरकार दप्तरी त्यांची नोंदच नाही. डोंबारी समाजही त्यापैकीच एक आहे. डोंबारी समाज हा आपल्याला डोंबारी खेळांमुळे लक्षात येतो, पण समाजाच्या प्रथा आणि रूढी मात्र अचंबित करणार आहेत. पण याच प्रथा परंपरा रूढींना आता डोंबारी समाजातल्या अशिक्षित महिलांनी तिलांजली द्यायला सुरुवात केली आहे. काय परंपरा होत्या आणि या महिलांनी कशा तोडल्या याबद्दलच सांगतोय सिद्धार्थ गोदाम. डोंबारी समाजामध्ये अनेक कुप्रथा होत्या. आंघोळ न करणे, डॉक्टरकडे न जाणे किंवा स्वयंपाक न करणे, भीक मागून खाणे, अशा वेगवेगळ्या प्रथा या ठिकाणी होत्या. मात्र त्या आता प्रथा कुठंतरी जे आहेत मागं पडलेल्या आहेत आणि त्यातील प्रत्येक एक जी प्रथा होती ती प्रथा यातील काही महिलांनी स्वतः मोडीत काढल्या. स्वयंपाक नाही करायचा आणि भीक मागून जे येईल त्यात खायचं. मात्र या ठिकाणी एक महिला आहे, तिने ती प्रथा मोडली आणि तिने सर्वप्रथम स्वयंपाक केला. मला एक सांगा, तुम्ही आधी कसं खात होते? आम्ही पहिल्यापासून वाडवाडलापासून खेळ करत होते. डोंबारी खेळ म्हणावं. खेळ करत 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 भटक्या समाधी फिरलं आणि ते खेळ करून तुकडे वकडे आणले तर वाटणी करून सांच्या पारी बी तेच जेवायचे, सकाळी बी तेच जेवायचे. कोणाला या कामाची धामाची अशी आंघोळ्या करायचे, चांगलं राहायचे, पद्धतीनं चांगलं स्वच्छीनं राहायचे अशी कुणाला माहित नव्हतं. महिला रोजगार करत नव्हत्या, मात्र या महिलेनी रोजगाराची सवय लावली. आम्ही सुतळीपासून काम सुरू केले. पायपुसण्यापासून काम सुरू केलं, छटाई केलं. आवाज माहिती. मला एक सांगा, तुम्ही एकदा काम सुरू केलं, तुम्हाला काम करताना कसं वाटलं? लय चांगलं वाटलं. पण भीक मागायची गरज नाही आता? नाही, भीक मागायची गरज. 18 वर्षानंतर पहिलं लग्न झालंय. अच्छा. हा, आणि आणखी एक महत्वाची गोष्ट यांच्याकडे आहे की 18 वर्षाच्या झाल्यानंतर हे पहिलं लग्न आहे डोंबारी समाजामध्ये. नाही तर 3-4 वर्षामध्ये लग्न होत होतं. तुम्हाला वाटलं नाही की लहानपणी लग्न करा? काय काम करावा, काय राहावा तसे म्हणून लग्न काय करले नाही. तुम्ही आधी आंघोळ किती दिवस करत नव्हते? पहिले 2-2 दिवस 3-3 दिवस ना आंघोळ करतात. आता रोज करला आंघोळ. आता इतर महिलांना तुम्ही आंघोळ करायचं शिकवलं? आता आंघोळ करते. आता माणसं सांगते घाण वागते, हे वागते म्हणत होतं पहिले. आता चांगलं वागू लागले माणसं. पण आता त्यावेळेस तुम्ही आंघोळ वर्ष करत नव्हते, आता रोज आंघोळ करता, तर थोडा कसा फरक वाटतो? आता करून लागले, आंघोळ करते, बसते, स्वयंपाक करून खाते, अन्न पाणी करून खातात, लाकडाला जातात, आणते लाकडा पाणी काय स्वयंपाक करतात. या महिला अशिक्षित जरी असल्या तरी त्यांनी त्यांच्या परंपरेने आलेल्या प्रथा मोडण्याची या ठिकाणी हिंमत केलेली आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, लातूर. यानंतर आपण जाणार आहोत नाशिकमध्ये. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेला नाशिकमध्ये सुरुवात झाली आहे. राज्यभरातून अनेक दिंड्या नाशिकमधल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचल्यात. त्यामुळे टाळ मृदुंगाच्या गजरात अवघी त्र्यंबक नगरी दुमदुमली आहे. वारकऱ्यांनी एकमेकांचे चरणस्पर्श करत टाळ मृदुंगाच्या तालावर नृत्य आणि फुगड्यांचाही आनंद घेतला. निवृत्तीनाथ महाराजांसाठी चांदीचा रथ तयार करण्यात आलाय. या चांदीच्या रथाचं लोकार्पण करण्यात आलंय आणि याच रथातून श्री संत निवृत्ती महाराजांच्या पादुकांची मिरवणूकही काढण्यात येते. आज पहाटे नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सपत्नीक निवृत्तीनाथांची महापूजा केली.
यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये आज इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.